पवार यांचं पार्थिव रुग्णालयातून बाहेर काढण्यात आलेलं आहे। अजितदादांवर उद्या बारामतीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत। महाराष्ट्राचा हा दादा माणूस गेलाय, महाराष्ट्र ओघळलाय। दादांच्या या अकाली एक्झिटमुळे महाराष्ट्र पुरता स्तब्ध झालाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। राष्ट्रवादीचा सगळ्यात महत्त्वाचा चेहरा, राष्ट्रवादीचे प्रमुख राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचं आज निधन झालं। काटेवाडीतल्या त्यांच्या घरी त्यांचं पार्थिव नेणार असल्याची शक्यता आहे। हे जे कार्यकर्ते आहेत, जे सैरा वैरा नुसते पळतायत, अजितदादा यांच्या पार्थिवासोबत धावणाऱ्या त्या ॲम्ब्युलन्सच्या वेगाशी हे कार्यकर्ते जे आहेत ते आपण बघतोय स्पर्धा करतायत। सगळेच सैरावैरा या ठिकाणी काय करावं, काय बघावं, काय बोलावं हे आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, बारामतीतल्या नागरिकांना सुचत नाही। बारामतीवर जीवापाड प्रेम करणारे अजित पवार, 6 ते 7 वेळा बारामतीचं प्रतिनिधित्व करणारे अजित पवार आज काळाच्या पडद्याआड गेलेत। बारामती या आपल्या हक्काच्या होम ग्राउंडसाठी अजित पवार यांनी प्रचार करता यावा झेडपीचा, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा, त्यासाठी म्हणून सकाळीच मुंबईहून बारामती गाठली, परंतु लँडिंगच्या दरम्यानच नको असणारा हा दुर्दैवी अपघात झाला। या अपघातातून दादा सही सलामत बाहेर येतील अशी इच्छा असून देखील आज मात्र अजित पवार यांच्या निधनाची ही बातमी येऊन धडकली। उद्या अजित पवारांच्या पार्थिवावर विद्याप्रतिष्ठानच्या मोकळ्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। बारामती मेडिकल कॉलेजच्या बाहेर अजित पवारांचं पार्थिव ॲम्ब्युलन्समध्ये घालण्यात आलेलं आहे आणि पवार कुटुंबीय जे आहे ते सध्या अजित पवारांच्या बारामतीतील निवासस्थानी पोहोचलेले आहे। बारामती आणि पवार यांचे गेल्या अनेक दशकांपासूनचे ऋणानुबंध, बारामती आणि पवार यांची ओळख कदापि पुसता येणार नाही असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। या बारामतीनं अजित पवारांना मतरूपी प्रेम दिलं आणि त्याच मतरूपी प्रेमाला जागून अजित पवारांनी आपलं कर्तव्य बजावत बारामतीसाठी अफाट असं काम करून ठेवलं। राष्ट्रवादीचा एक महत्त्वाचा मोठा मुख्य चेहरा काळाच्या पडद्याआड गेलाय। माध्यमांसाठी 10-15 मिनिटं जरी अजित पवार नॉट रिचेबल झाले तरी एक मोठी ब्रेकिंग बातमी असायची, परंतु आज अजित पवार असे नॉट रिचेबल झालेले आहेत की ते यापुढे पुन्हा कधीच दिसणार नाहीत। उद्या सकाळी 9 वाजता बारामतीमध्ये अजित पवार यांची अंत्ययात्रा निघेल। ज्या बारामतीसाठी त्यांनी कष्टा खाल्ल्या, ज्या बारामतीच्या नागरिकांसाठी सोयीसुविधा देण्यासाठी म्हणून अजित पवारांनी पहाटे उठून अनेक दौरे केले, विकास कामांची पाहणी केली, आज त्याच बारामतीमध्ये त्यांचं निधन झालंय।